नसेल तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। वडघरमध्ये परिवर्तनाची लाट, उच्च शिक्षित भूमिकन्या सलोनी डाऊर यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत। वडघर पंचायत समितीच्या निवडणुकीत यंदा एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळत आहे। लोकनेते दिवा पाटील यांचा विचार आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्मितेचा झेंडा खांद्यावर घेऊन कुमारी सलोनी गोवर्धन डाऊर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। एका उच्च शिक्षित तरुणीने प्रवाहाच्या विरोधात जाऊन घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण मतदारसंघात सध्या सलोनी डाऊर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। शिक्षण आणि वारसा यांचा संगम। मूळच्या दापोली गावच्या सुकन्या असलेल्या सलोनी डाऊर यांनी डी फार्मापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे। एक शिकलेली, समजूतदार आणि तरुण नेतृत्वाची ओळख असलेल्या सलोनी यांना समाजकारणाचा वारसा त्यांचे वडील गोवर्धन नामदेव डाऊर यांच्याकडून लाभला आहे। गोवर्धन डाऊर यांनी सातत्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात स्थानिक तरुणांना न्याय मिळावा आणि विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी संघर्ष केला आहे। त्यांच्या याच संघर्षाला आता त्यांच्या मुलीची साथ लाभली आहे। महाविकास आघाडी आणि शेकापचा जाहीर पाठिंबा। सुरुवातीला ही लढाई एकाकी वाटत असली तरी सलोनी डाऊर यांच्या भूमिकेला आता मोठे राजकीय पाठबळ मिळाले आहे। परिवर्तनाच्या या लाटेत शेतकरी कामगार पक्ष शेकापसह महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सलोनी डाऊर यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे। यामुळे वडघर पंचायत समितीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई। जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव मिळत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांना मतदान नाही, हा निर्धार वडघरमधील आगरी, कोळी, कराडी आणि 12 बलुतेदार बांधवांनी केला आहे। सलोनी डाऊर यांची उमेदवारी केवळ एक निवडणूक नसून ती भूमिपुत्रांच्या हक्काची, अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई असल्याचे बोलले जात आहे। वडघरच्या विकासाचा नवा विचार घेऊन येणाऱ्या या रणरागिणीला विजयी करण्याचे आवाहन समर्थकांकडून केले जात आहे। या निवडणुकीसाठी शनिवार 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून सलोनी डाऊर यांची कपबशी ही निशाणी घरोघरी पोहोचवण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। सत्तागावचे उपाध्यक्ष राकेश गायकवाड ज्यावेळी मला बोलवले, मामा तुम्ही जर दिबांच्या नावाने उभे राहत असेल तर तुम्हाला 27 मते पडणार नाही, त्यावेळी मी त्याला सासून सांगितलं आता मी बाहेर पडतो आणि दिबाच्यासाठी ही लढाई लढणारच। मग मी त्यांना एकच आव्हान केलं, आता पडले तर दिबा, जिंकले तर दिबा, हा गोवर्धन डाऊर पडणार ना जिंकणार आहे। आज जर आम्ही निवडून आलो तर पहिला तुम्हाला मी एकच शब्द देतो, पहिला अंदर शांततेने आंदोलन होईल, तो पण पहिला एअरपोर्टच्या गेटवर होईल। जोपर्यंत दिबांचं नाव देत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलन असंच ठेवत ठेवू। मला पॉलिटिक्स मध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता, नाही आहे, म्हणजे मला काहीच घेणं देणं नाही। माझी फील्ड वेगळी आहे, मेडिकल फील्ड आहे। पण मी दर मोर्चेला दिबा पाटलांच्यासाठी मी दरवेळेस होती। ते फक्त डॅडी बोलायचे का दिबा पाटलांचा मोर्चा आहे म्हणून, असं बोलले नाही का चल म्हणून, पण ते स्वतःहूनच चला मी पण येते म्हणून आम्ही गेलेलो आहोत। असं नाही का आता डॅडी बोलले का राहायचंय कुठल्या पक्षातून असतं तर मी बिलकुल नसती राहिली ते इलेक्शनला वगैरे। माझा काहीच इंटरेस्ट नाही आहे, फक्त दिबांसाठी मी ह्या इलेक्शनला उभी आहे आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव मिळवून देण्यासाठी मी ही लढाई लढते आणि त्यासाठी मला तुमचा साथ हवाय। आता ते लोक नुसतं फसवण्याचं काम करतायत। किती वर्ष झाले, मी छोटी होती तेव्हापासून मोर्चेला आहे, देतील देतील देतील, अजूनपर्यंत दिला नाही। माझी डिग्री कंप्लीट, डिप्लोमा कंप्लीट होऊन डिग्री झाली, पण त्यासाठी मग आपल्याला लढायला लागेल। त्यासाठी दिबा पाटलांचं नाव मिळवून देण्यासाठी मला कपबशी या बटनावर वोट करून मला प्रचंड मताने विजयी करा। नसेल तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।